गेल्या 40 वर्षांपासून कशेडी येथील भूखंडात दरवर्षी झाडे लावली जातात. त्याप्रमाणे परवा 14/6 रोजी फक्त 8 झाडे लावून या वर्षीच्या लागवडीचा मुहूर्त करण्यात आला. मृग नक्षत्र 1 आठवड्यापूर्वीच सुरू झाले आहे. अद्याप कशेडीत पाऊस पोचलेला नाही. दरवर्षी एव्हाना जमिनीत नवीन रोपे रुजून वर आलेली दिसतात. यंदा जमीन भिजली नाहीच, ती अद्याप तापलेलीच आहे. छोटे खड्डे खणून आत पाणी ओतून मोजकी 8 झाडे लावण्यात आली. पाऊस येईपर्यंत या रोपांना पाणी दिले जाईल. देवाचे पुरेसे पाणी पडून जमीन खोलवर भिजल्यानंतर दरवर्षीप्रमाणे पावसाच्या पाण्यावर जगणारी झाडे भूखंडात लावली जातील. या एवढ्याच मोजक्या 8 रोपांवर कोवळी पालवी असल्याने ही भेकरे किंवा सशाच्या तोंडी जाण्याची शक्यता आहेच. उजाड होत गेलेल्या डोंगरावर प्राण्यांना खाण्यासाठी जवळजवळ काहीही शिल्लक नाही. पाऊस नेमका कधी सुरू होईल हे कोणालाच माहीत नाही. एल निनोने किंबहुना गॉडझिला एल निनोने सारे काही बदलले आहे. देशात यंदा 90% एवढाच पाऊस पडेल, हवामान खात्याने तसे जाहीर केले आहे. जी लक्षणे सध्या दिसत आहेत त्यावरून तो तेवढा पडेल असेही वाटत नाही. याचा परिणाम अन्नोत्पादनावर होईलच, पण पुढील वर्षी भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. जमिनीतील पाणी अधिक खोलवर जाईल, वणव्यांचे प्रमाण वाढेल. परिसराचे तापमान जेव्हा 40 डिग्री सेंटीग्रेड आहे असे सांगितले जाते, तेव्हा त्या क्षेत्रातील जमिनीचे तापमान 60 ते 65 डिग्री सेंटीग्रेड एवढे जास्त असते. जमिनीलगत राहणाऱ्या जीवांना त्याचा किती त्रास होत असेल याचा विचारही आपल्या मनात कधी येत नाही. गेल्या 2 महिन्यात डासांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. हे माणसासाठी सुखावह आहे, पण डास हे अनेक प्रजातींचे मुख्य अन्न आहे. मी, माझी मुले, पत्नी आनंदात असणे महत्त्वाचे आहे. स्वतःच्या कुटुंबापलीकडे जाऊन विचार, कृती करणाऱ्या माणसांचे प्रमाण मुळात कमीच असते. ते अधिक कमी होऊ लागले आहे. वृक्षजागरूक, वृक्षव्रती माणसांचे प्रमाण वाढायला हवे. पाऊस पाडणे आपल्या हातात नाही, पण पडणारे पाणी अडवणे, भूस्तरात मुरवण्याचे काम आपण निश्चितच करू शकतो. जमिनीवरून वाहणारे पाणी सोबत माती वाहून नेत असते. भूपृष्ठावरून वाहणारे हे पाणी जमिनीत मुरायला हवे, जमिनीखालून झऱ्यांमधून व्हायला हवे. हे झाले तरच मातीची धूप थोडी कमी होईल. त्यामुळे जमिनीचे तापमानही कमी व्हायला मदत होईल. झाडांच्या सावलीत आपल्याला छान वाटते, कारण वनस्पतींची पाने पाणी बाहेर टाकत असतात. झाडांच्या सावलीत असणाऱ्या जमिनीचे तापमान उन्हामध्ये तापणाऱ्या जमिनीपेक्षा 20 ते 25 डिग्री सेंटीग्रेड एवढे कमी असते. सावली देणारी झाडे मोठ्या प्रमाणावर जगवायला हवीत. वृक्षवेली लावतील, जगवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतील, वृक्षधर्म पाळतील अशा माणसांना एकत्र आणून त्यांचे समूहमन निर्माण करण्याचा प्रयत्न कशेडी माथ्यावर केला जात आहे. पर्यावरणाविषयी आत्मीयता असणाऱ्या वृक्षजागरूक माणसांचे एक व्यासपीठ निर्माण व्हायला हवे असे आपल्यालाही वाटत असेल असे मानतो. या संदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क साधावा ही विनंती आहे. धन्यवाद.